आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज या ठिकाणी यलमर समाजा वतीने आपला सत्कार केलेला आहे। भव्य त्यांनी आपली मिरवणूक काढली। काय तुमची भावना आहे? मी आज मनापासून खरं तर भारावून गेलो। अशा पद्धतीची मिरवणूक, अशी फुलं, हे काय फार मोठी काय माझी आवड नाही, परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं, त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या, म्हणून ते सगळं मी स्वीकारलं। कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मिळत असते। यलमार समाजाकडून मला ही मिळालेली एक सन्मानाची माझ्या पाठीवर थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी मी निश्चितपणानं भरीव असं चांगलं काम करून दाखवणार आहे, हे माझं एक स्वप्न आहे। बापू, तुम्ही याच ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी मी थोडीशी ही दिलेली आहे ना। विधानसभेसाठी मी गेली 90% हीच देतो। निवडणूक असो तरी ही बोलतोय, नसल्यावर मी हीच बोलतोय। तालुक्यामध्ये जय विरुची जी जोडी आहे ती तुम्हाला खरं तर ओळखली जाते। आता कसं असते राजकारणात, अनेक गोष्टी आपण ठरवून होत नसतात। एक राजकारण हे जेवढं कर्तृत्वार आहे तेवढं वागावं। आता माझी आणि आबाची जोडी तुटू नये ही माझी प्रामाणिकपणे भावना आहे। तशी दीपक आबांची अशीच भावना आहे। हा मार्ग काय या महिन्यात निघतोय त्याची आपण वाट बघत बसलो। वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीचे शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब, अजितदादा हे कोणता तर एक मार्ग काढतील असा मला विश्वास आहे। तुम्ही बोलताना विधानसभेचं मैदान सोडतच नाही असं म्हणतात। मी सोडलंच नाही तर तुला का कळणं, गाव आला आहे गेला कधी सोडलंय?